नमस्कार शेतकरी मित्रो, आज आहे बुधवार दिनांक 8 जुलै 2026। मित्रो, आज राज्यामध्ये कोणकोणत्या भागात पावसाचा जोर कमी होणार आहे व कोणत्या ठिकाणी पावसाची शक्यता असणार आहे ते आपण व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर आढावा घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्हाला विनंती मित्रो, तुम्ही आपले व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही, त्यामुळे आत्ताच आपल्या डिजिटल शेतकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक देखील नक्की करा। तर मित्रो, आज 8 जुलैचा विचार केला तर राज्यामध्ये बहुतांश भागामध्ये पावसाचा जोर कमी झालेला आहे। मित्रांनो, या ठिकाणी मराठवाडा असेल, मध्य महाराष्ट्र असेल, कोकणपट्टी या संपूर्ण भागामध्ये मित्रांनो पावसाचा जोर कमी झालेला आहे। तर या ठिकाणी विदर्भातील काही जिल्ह्यांमध्येच आपल्याला पावसाचा जोर आपल्याला पाहायला मिळतोय। या ठिकाणी जर आपण पश्चिम महाराष्ट्रापासून सुरुवात केली तर आपण जसं की स्क्रीनवरती बघू शकता, या ठिकाणी अहिल्यानगर असेल, सोलापूर असेल, पुणे, सातारा, सांगली या संपूर्ण भागामध्ये पावसाचा जोर कमी झालेला आहे। हवामान तर ढगाळ पाहायला मिळते मित्रांनो, परंतु पावसाचा जोर हा पूर्णपणे कमी झालेला आहे। तुरळक ठिकाणीच आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो। इतक्या दिवस मित्रांनो आपल्या कोकणपट्टीच्या भागामध्ये रेड अलर्ट पाहायला मिळत होता, परंतु आज या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा सरी आपल्याला पाहायला मिळतात। मुंबई, पालघर या ठिकाणी, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग या संपूर्ण भागामध्ये मित्रांनो आपल्याला पावसाचा जोर हा कमी झालेला पाहायला मिळत आहे। तसेच मराठवाड्यामध्ये देखील पूर्णपणे पावसाचा जोर कमी झालेला आहे। आपण स्क्रीनवरती बघू शकता, बीड, लातूर, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर या संपूर्ण जिल्ह्यामध्ये हवामान ढगाळ पाहायला मिळू शकतं, परंतु पावसाचा जोर हा पूर्णपणे कमी झालेला आहे। स्थानिक वातावरण तयार होऊन तुरळक ठिकाणीच आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो। नांदेड जिल्ह्यामध्येच मित्रांनो थोडीफार आपल्याला पावसाची शक्यता पाहायला मिळते, परंतु मराठवाड्याच्या उर्वरित जिल्ह्यामध्ये, उर्वरित भागामध्ये आपल्याला पूर्णपणे पाऊस कमी झालेला पाहायला मिळत आहे। तसेच मित्रांनो विदर्भामध्ये आपल्याला नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली याच भागामध्ये, याच जिल्ह्यामध्ये आपला मध्यम त्या हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। तर विदर्भाच्या उर्वरित जिल्ह्यामध्ये मित्रांनो आपल्याला पूर्णपणे पावसाचा जोर हा कमी झालेला पाहायला मिळतोय। जळगाव, नंदुरबार या ठिकाणी, मालेगाव, नाशिक या भागामध्ये देखील पावसाचा जोर हा कमी झालेला आहे। एकंदरीत जर मित्रांनो विचार जर केला तर 8 जुलै पासून पूर्णपणे राज्यामध्ये पावसाचा जोर हा कमी झालेला आहे। काही ठिकाणीच आपल्याला स्थानिक वातावरण तयार होऊन तुरळक ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो, परंतु गेल्या काही 8, 10, 15 दिवसामध्ये जो पावसाचा जोर होता तो पूर्णपणे आजपासून कमी झालेला मित्रांनो आपल्याला पाहायला मिळत आहे। हवामानामध्ये मित्रांनो अचानक बदल होत असतात। आपण आपल्या डिजिटल शेतकरी युट्यूब चॅनलवरती पावसाचे नवनवीन व ताजे अपडेट घेऊन येत असतो, त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक नक्की करा। मित्रांनो, तुम्हाला काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। धन्यवाद।